नमस्कार. आज आपण पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन याच्याबद्दल माहिती बघूया. याला कोणी मलास्तंभ, कोणी मलावरोध, कोणी कॉन्स्टिपेशन, कोणी बद्धकोष्ठता म्हणतं, कोणी मळ कडक होणं म्हणतं. असं वेगवेगळ्या नावाने आपण त्याला संबोधतो. पायल्सचा त्रास ज्यांना होतो त्यांना याचा जास्ती त्रास जाणवतो. याच्यात खूप वेगवेगळी कारणं आपण बघतो. याच्यामध्ये कोरडं खाणं, विशेषतः म्हणजे भाकरी किंवा असे जे कोरडे पदार्थ आहेत, जे ओले नाही आहेत, रस्सा नाही आहे, असे पदार्थ खाण्याने कॉन्स्टिपेशनचा जास्त त्रास होतो. रात्री जागरण करणं, रात्री जागरणानेही पोटाचा कोरडेपणा वाढतो. दिवसा झोपणं, याच्यामुळे पोटाचं अन्नपचन बिघडतं. अपचन होणं, अपचन म्हणजे ज्याच्याने आपल्याला आपलं पचन बिघडतं, जास्ती जड पदार्थ खाणं किंवा चिकट पदार्थ खाणं, अशानेही आपल्याला त्रास होतो. अतिव्यायाम करणं, याच्याने पोटाची प्रक्रिया बिघडते. आयुर्वेदात वेगविधारण नावाचा एक शब्द येतो. वेगविधारण म्हणजे मूत्र, मल किंवा मळाचं धारण करून ठेवायचं, अडवून ठेवायचे वेग. युरिन आलेली असताना अडवून ठेवायची, मळाचा वेग आलेला असताना अडवून ठेवायचा. याच्याने आपल्याला त्रास होतो. मानसिक चिंता करणं, खाण्यापिण्याची कारणं नसली तरी आपल्याला मनाची चिंता हेही आपल्याला आतड्यांना कोरडं करायला किंवा कॉन्स्टिपेशन करायला मदत करतं. अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणं, अशा या कारणाने आपल्याला कॉन्स्टिपेशन बघायला मिळतं. आतडं कोरडं पडणं, मग औषधांचा अतिवापर किंवा इतरही गोष्टींचा जे आतड्यांना कोरडे करण्याचं कारण ठरतं, अशा गोष्टींमुळे आपल्याला मलास्तंभ झालेला दिसतो. याच्यामध्ये अत्यंत साधं सोपं घरगुती उपाय असलेलं असं एक कॉम्बिनेशन आपल्याला वापरता येतं. याच्यामध्ये दूध आणि तूप हे दोन घटक फार छान मस्त काम करतात. आयुर्वेदामध्ये आपल्याला क्षीर घृतानाम श्रेष्ठम रसायनम असा एक श्लोक येतो. याच्यामध्ये क्षीर म्हणजे दूध, घृत म्हणजे तूप, श्रेष्ठ रसायन म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ औषध. म्हणून आहार्य घटकातलं कॉन्स्टिपेशनसाठी सगळ्यात चांगलं औषध म्हणलं तर 1 कप दूध कोमट घेतलं तर जास्ती चांगलं. त्याच्यामध्ये 2 चमचे गाईचं तूप. हे विशेषतः रात्री झोपताना जेवणाच्या नंतर तास दीड तासाने, नाही तर जेवण आणि दूध हे अपचन व्हायला परत कारणीभूत ठरतं. तर किंवा सकाळच्या वेळी दूध तूप घेणं. हे दूध आणि तूप आतड्यांना मऊही करतं, पोटे साफ करायला, पचन सुधारायला, सगळ्याच गोष्टींना मदत करायला फार छान काम करतं. त्याच्यातही आणखीन एक पदार्थ म्हणजे लोणी. लोणी हाही आपल्याला अर्थातच गाईच्या दुधाचं लोणी जे बनवून आपण घेतो, त्याच्याने पोटाला मऊ राहायला मदत होते आणि कॉन्स्टिपेशन बरं करायला मदत होते. या 2 उपायांनी आपल्याला खूप छान मलावरोध याच्यामध्ये बरं व्हायला किंवा सातत्याने याचा जर आपण वापर केला तर वरील तक्रारींमध्ये, सगळ्या कारणांमध्ये आपल्याला याचा सुंदर उपयोग बघायला मिळतो. धन्यवाद.